राष्ट्र ऋषि है माधव तुझको, राष्ट्र ऋषि है माधव तुझको, कोटि कोटि प्रणाम। प्रखर तेज के हिंदू ज्योति को, प्रखर तेज के हिंदू ज्योति को, कोटि कोटि प्रणाम। राष्ट्र ऋषि है माधव तुझको, कोटि कोटि प्रणाम। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. आज विजया एकादशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर अर्थात गुरुजी यांचा आज जन्मदिन. या विजया एकादशी निमित्त गुरुजींचं विचारधन या लेखाच्या माध्यमाने सादर होत आहे. श्री गोळवलकर गुरुजी जगाला योग्य मार्ग दाखविणारे एक अद्भुत व्यक्तिमत्व. डॉक्टरजींनी अर्थात डॉक्टर हेडगेवारांनी संघाच्या विचारधारेची आणि कार्याची मूलभूत रूपरेषा दिली आणि दैवी कार्य चालू ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना विकसित केलं. श्री गुरुजींनी संघाचं महत्त्व अगदी स्पष्टपणे सांगितलं. सखोल अभ्यास, सखोल चिंतन, गुरूंच्या कृपेने झालेली आध्यात्मिक प्रगती, मातृभूमीवरची निस्वार्थ भक्ती, लोकांवरील अपार प्रेम, व्यक्तींवर विजय मिळविण्याची अनोखी क्षमता आणि इतर उत्कृष्ट गुण यामुळे गुरुजी केवळ संस्था आणि संघटनाच नव्हे तर संपूर्ण देश बळकट करू शकले. तसंच प्रत्येक क्षेत्रात परिपक्व असं बौद्धिक मार्गदर्शन करून त्या क्षेत्राला त्यांनी सक्षम देखील केलं. गोळवलकर गुरुजींनी हिंदुत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक चौकट तयार केली आणि सर्वत्र पसरवली. हिंदुत्व हिंदूंच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेला प्रोत्साहन देते आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात हिंदूंच्या हितसंबंधांनाही प्रोत्साहन देते. गुरुजींच्या कार्यानी आणि भाषणांनी हिंदुत्वाची व्याख्या बळकट झाली आणि हिंदुत्व लोकप्रिय होण्यामध्ये अनमोल अशी मदत झाली. गोळवलकर गुरुजींनी हिंदू समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांची गरज अधोरेखित केली. जातीवर आधारित भेदभाव नष्ट करणे, हिंदू एकात्मता वाढवणे आणि हिंदू मूल्ये आणि परंपरांचे जतन करणे यासाठी त्यांनी युक्तिवाद केला. त्यांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यासह अनेक सामाजिक कारणांवर काम केलं. त्यांच्या उच्चस्थानी असलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वामुळे विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय वनवासी कल्याण आश्रम अशा अनेक सहाय्यक संस्था आणि संघटना एकामागून एक उदयास येऊ लागल्या आणि अधिकाधिक स्वयंसेवक तयार होऊ लागले. संघाची विचारधारा आणि संघटनात्मक कौशल्ये यांच्यात रमून जाणाऱ्या या स्वयंसेवकांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. या सर्व बाबतीत गुरुजींनी प्रेरणा आणि मार्गदर्शन देण्याचं काम केलं. देशभरात वारंवार प्रवास करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संबंधित संस्थांना मोठी चालना दिली. ठिकठिकाणी फिरून त्यांनी अनेक लोकांना एकत्र केलं आणि संघाचं जाळं देशभर पसरवलं. संपूर्ण भारतातील सामान्य लोक आणि उच्चभ्रू या दोन्ही गटांशी त्यांचा जवळचा संपर्क होता आणि म्हणूनच गुरुजींना राष्ट्राच्या नाडीची अचूक जाणीव होती आणि परिणामी त्यांच्यापर्यंत
भविष्यातील घटनांबद्दल अनेक पूर्वसूचना पोहोचत होत्या, ज्याबद्दल त्यांनी समाज आणि सरकारला वेळोवेळी चेतावणी देखील दिली होती. 50च्या दशकाच्या सुरुवातीस भाषिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या पूर्वीच्या वचनबद्धतेनुसार सरकारने त्रिसदस्यीय आयोग नेमला. तेव्हा एकात्मक सरकारच्या बाजूने उभे राहणारे गुरुजी हे एकमेव होते. प्रजासत्ताकाची अखंडता मजबूत करण्यासाठी गुरुजींचे विचार योग्य होते. तत्कालीन सरकारचा हा प्रयोग अंतिमतः विनाशकारी होता हे आता अनेक वर्षांनी लक्षात आलेलं आहे. त्याच सुमारास ईशान्येकडील राज्यातील अशांततेच्या संदर्भात त्यांनी ख्रिश्चन मिशनाऱ्यांच्या नापाक कारवायांबद्दल सरकारी शक्तींना इशारा दिला आणि त्यांच्याशी कठोरपणे वागण्याचा सल्ला देखील दिला. मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आता देशाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. 50च्या दशकाच्या मध्यात जेव्हा आपले राजकीय नेते हिंदी चिनी भाईभाईच्या उत्साहात मग्न होते, तेव्हा गुरुजी त्यांना पोकळ शब्दांनी दिशाभूल करू नका, तर आपल्या सीमांचं रक्षण करा असं जाहीरपणे सांगत होते. तात्पुरत्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी त्यांनी अनेक समित्यांचं नेतृत्व केलं आणि लोकांना मदत कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित देखील केलं. त्यांनी कधीही वैयक्तिक इच्छांना वर्चस्व गाजवू दिलं नाही. त्यामुळे श्री गुरुजींच्या बौद्धिक मार्गदर्शनाचा राष्ट्रजीवनावर दूरगामी आणि चिरस्थायी परिणाम झालेला दिसून येतो. त्यांच्याकडून राष्ट्रवादाचा आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लाभलेले हजारो लोक आजही देशभरात कार्यरत आहेत. भारताच्या सर्व प्रश्नांवर गुरुजींकडे एकच उत्तर होतं. सर्व हिंदूंनी राजकीय आणि इतर पंथांचा विचार न करता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून मणिपूरपर्यंत राष्ट्रीय एकक म्हणून खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं ठरवलं, तर या देशात राहणारे इतर सर्व लोक भारतमाता आणि राष्ट्राचा आदर करायला शिकतील. त्यांचा विश्वास अबाधित ठेवून ते आपल्या अद्भुत राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतील. गोळवलकर गुरुजींचा संदेश हिंदूंना अधर्म नष्ट करण्यासाठी आणि दुष्ट शक्तींवर विजय मिळवण्यावर त्यांचं लक्ष आणि शक्ती केंद्रित करून धर्मराज्य निर्माण करण्यास प्रोत्साहित करतो. धर्मावर आधारित शक्तींच्या अंतिम विजयाच्या निकषावर आपल्याला प्रत्येक वर्तन चांगलं किंवा वाईट हे ठरवावं लागतं. जे वर्तन उदात्त आणि नीतिमान लोकांना विजयाकडे घेऊन जाते तेच देश व समाजासाठी चांगलं आणि तेजस्वी आहे. विजयी आणि महान व्यक्तींची उदाहरणे आणि धडे आपल्याला जिंकण्यासाठी आवश्यक इच्छाशक्तीने प्रेरित करतील आणि आपल्यामध्ये धर्मस्थापना मार्गावर अंतिम विजय मिळवण्यासाठी योग्य विवेक जागृत करतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. गुरुजींचं जीवन विशेष आणि ऋषींसारखं होतं. आध्यात्मिकदृष्ट्या ते एक महान योगी होते, पण समाजात प्रगट झालेल्या भगवंताच्या भक्ताप्रमाणे हा महापुरुष सर्वसामान्यांमध्ये राहायचा आणि त्यांना आईसारखं सांभाळायचा. एकीकडे त्यांनी एकांतवासाचा आनंद लुटला आणि त्यांचं मन स्थिर होतं, तरीही ते राष्ट्रीय घडामोडींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. एकंदरीत त्यांचं आचरण अप्रतिम होतं. हिंदूंना अंतिम संदेश: कोणत्याही किमतीत ध्येय साध्य करा. आज आपल्या देशात विघटनकारी शक्ती कार्यरत आहेत आणि परदेशातील काही संस्था संघटना या गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वर्षांपूर्वी आसामी भाषेच्या संघर्षात विदेशी शक्तींचा सहभाग होता. हरिजन अत्याचाराबद्दल दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवण्यामागे परकीय प्रभाव असल्याचं आता दिसून येत आहे. भारतात आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडणं हे परकीय शक्तींना आता पुरेपूर समजलंय. आपण हे मान्य केलं पाहिजे की समाजाला एकत्र आणण्यात आणि त्यात देशभक्तीची तीव्र भावना जागृत करण्यासाठी आपण तितके प्रभावी विचार करू शकलो नाही. परिणामी आपण आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल अधिक जागरूक असलं पाहिजे. आपल्या कामाच्या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे आणि नजीकच्या भविष्यात स्वतःला पूर्णपणे नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही किमतीवर ध्येय साध्य करण्याचा निर्धार केला पाहिजे.
जगाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या एका अद्भुत व्यक्तित्वाला अर्थात श्री गोळवलकर गुरुजींना शतशः प्रणाम. राष्ट्र ऋषि है माधव तुझको, राष्ट्र ऋषि है माधव तुझको, कोटि कोटि प्रणाम. प्रखर तेज के हिंदू ज्योति को, प्रखर तेज के हिंदू ज्योति को, कोटि कोटि प्रणाम. राष्ट्र ऋषि है माधव तुझको, गुरु गुण का तू सागर जिसको, गुरुजी सब कहलाते हैं. एक संघ हो हिंदू राष्ट्र यह महामंत्र सिखलाते हैं. गुरु गुण का तू सागर जिसको, गुरुजी सब कहलाते हैं. एक संघ हो हिंदू राष्ट्र यह महामंत्र सिखलाते हैं. जागृति पथ पर कदम बढ़े हैं, जागृति पथ पर कदम बढ़े, कभी किया नहीं विश्राम. राष्ट्र ऋषि है माधव तुझको, कोटि कोटि प्रणाम. राष्ट्र ऋषि है माधव तुझको, कोटि कोटि प्रणाम. पंकज जगन्नाथ जयस्वाल राहणार पुणे यांचा हा लेख मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित झालेला आहे. हा लेख मला इंटरनेटवरून दैनिक तरुण भारत मुंबईच्या वेबसाईटवरून प्राप्त झालेला आहे. हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघ स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पाठवावा ही सादर सप्रेम विनंती करतो. अशाच व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमितपणे मिळवायचं असेल तर आपण बेल बटन अवश्य दाबावं ही विनम्र सूचना देखील करतो. माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करावं ही सप्रेम सविनय विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. प्रखर तेज के हिंदू ज्योति को, कोटि कोटि प्रणाम. राष्ट्र ऋषि